अदानी हिंडनबर्ग एसआयटी चौकशीची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने आता म्हटलेलं आहे। यावेळची सगळ्यात मोठी बातमी आहे देशपातळीवरची। आंतरराष्ट्रीय अहवालावर चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। त्यामुळे अदानी बद्दलचा हिंडनबर्गचा जो अहवाल आहे तो आता थंड बसतात जाण्याची शक्यता आहे, कारण एसआयटी चौकशीची या संदर्भात आता गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। त्यामुळे अदानी समूहाला एक मोठी क्लीन चिट सुप्रीम कोर्टाकडून दिली गेली आहे। आंतरराष्ट्रीय अहवालावर चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाही अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतलेली आहे। तशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने दिली आहे। त्यामुळे अदानी समूहाला एक मोठा दिलासा सुप्रीम कोर्टाकडून। त्यामुळे हिंडनबर्ग अहवालाच्या आधारावर अदानी समूहातील व्यवहारांची आता कुठलीही चौकशी होणार नाही असंच यावरून दिसतंय। अदानी हिंडनबर्ग एसआयटी चौकशीची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। आंतरराष्ट्रीय अहवालावर चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाही। शेअर बाजाराशी संबंधित नियमावली करणं हे सेबीचं काम आहे अशी टिप्पणी देखील सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। त्यामुळे या संदर्भातला तपास एसआयटी कडे देण्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। अदानींबाबत सुप्रीम कोर्टाने हा एक मोठा निकाल दिलाय, ज्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि तोच सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण निकाल आता येतोय। पुढील तपास हा सेबीनेच करावा असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि 2 महिन्यात चौकशी पूर्ण करून अहवाल द्या असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। हिंडनबर्ग अहवाल हा प्रसिद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर अदानी समूहाचे वेगवेगळे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात कोसळले होते आणि चौकशीची मागणी केली जात होती देशातल्या विरोधी पक्षांकडून। आणि ज्या वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या, या रिपोर्टच्या आधारे चौकशी करावी, एसआयटी नेमावी, त्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात ही सुनावणी झाली। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सोमेश कोलिया आता आपल्यासोबत आहे। सोमेश, एक प्रकारे अदानी समूहाला क्लीन चिट दिली असं म्हणायचं का? नक्कीच उलट अदानी समूहाला क्लीन चिट देत असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की हिंडनबर्ग रिपोर्टच्या आधारे जर शॉर्ट सेलिंग केलं गेलं असेल, आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यावेळी हिंडनबर्ग रिपोर्टच्या वरतीही एक ॲलिगेशन झालं होतं की हिंडनबर्ग रिपोर्ट अशा प्रकारे इतर मोठ्या उद्योग समूहांचे स्टॉक्स पाडतो आणि त्यावेळी शॉर्ट सेलिंग करून पैसे कमवतो। तर अशा स्वरूपाचं शॉर्ट सेलिंग मोठ्या प्रमाणावर अदानी ग्रुपच्या स्टॉक्स कोसळते त्यावेळी झालं होतं का, तर त्याबाबत सेबीने तपास करावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने एक तज्ज्ञांची समिती नेमली होती न्यायमूर्ती सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली। त्या समितीने इन्व्हेस्टर्सचे इंटरेस्ट म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत एकूण शेअर बाजारातले त्यांचे हित जपण्याच्या दृष्टीने काही गोष्टी नमूद केल्या होत्या, तर त्यांचीही अंमलबजावणी सेबीने करावी असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांचे अनेक युक्तिवाद फेटाळलेत। त्यामध्ये त्या याचिकाकर्त्यांचा जो मुख्य युक्तिवाद होता तो असा की मोदी सरकार आणि अदानी यांच्यामध्ये एक संगनमत आहे आणि त्यामुळे सेबीकडून जर या सगळ्याची चौकशी झाली तर शक्यता आहे की हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा होऊ शकतो आणि म्हणून या अदानी प्रकरणाची चौकशी ही स्वतंत्र यंत्रणेमार्फत व्हावी। पण त्यानंतर OCCRP नावाच्या आणखीन एका दुसऱ्या एजन्सीने एक रिपोर्ट मध्यंतरी सादर केला होता, ज्यामध्ये अदानींवर तशाच स्वरूपाचे ॲलिगेशन करण्यात आले होते। त्या प्रकरणातही सुप्रीम कोर्ट म्हणाले की OCCRP किंवा हिंडनबर्ग सारख्या थर्ड पार्टी एजन्सीच्या रिपोर्टचा आधार घेऊन आपण एखादी तपास यंत्रणा किंवा एखादी चौकशी नेमू शकत नाही। सुप्रीम कोर्टाने उलट म्हटलंय की जर शॉर्ट सेलिंग झालं असेल तर त्याची चौकशी सुद्धा सेबीने करावी असं कोर्टाने म्हटलंय। त्यामुळे अदानी उद्योग समूहाला मोठा दिलासा आज न्यायालयाकडून मिळालाय। सर्वोच्च न्यायालयाने जवळपास अप्रत्यक्षपणे अदानी उद्योग समूहाला क्लीन चिट दिलेली असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे सुमेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।